19च्या इलेक्शनमध्येही मी 1-1.5 वर्ष आधी तयारी केली होती, कारण का 14चा अनुभव होता आणि अनुभवातून शिकलो नाही तर उपयोग काय त्या अनुभवाचा। त्याच्यामुळे आपण सगळ्यांच्या मदतीने आपण सगळ्यांनी जास्त मेहनत घेतली आणि माझा लीड दुप्पट झाला। म्हणजे पहिल्यांदा 3 लाखांनी निवडून आले, मग 80,000वर गेले आणि मग 160वर आले परत। त्याच्यामुळे असे इलेक्शन असते, प्रत्येक इलेक्शनमधून आपण नवीन शिकतो। पहिल्या इलेक्शनला अर्थातच माझा थोडा राज्यसभेचा अनुभव, सामाजिक कामातला अनुभव, त्या आणि संघटना त्याच्या ताकदीवर मी निवडून आले। पवार साहेबांची मुलगी, दादाची बहीण म्हणून लोकांनी मला मतदान केले। दुसऱ्या इलेक्शनला माहोल वेगळा होता, त्याच्यात झालं। तिसऱ्या इलेक्शनपर्यंत माझं पार्लमेंटमधलं काम, तुम्ही सगळे, तेव्हा पक्ष एक होता, सगळ्यांनी मेहनत केली आणि त्याच्यामुळे निवडून आले। आज जरी पक्षामध्ये आज काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली असेल तरी 3 वेळा त्यांनीही मला मदत केली, हे मी आयुष्यभर विसरणार नाही। कारण का आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी केलं असेल तर ते आयुष्यात कधी विसरायचं नव्हतं, हे संस्कार माझ्यावर झालेले। आणि त्याच्यामुळे आज पुरंदरमध्ये, सासवडमध्ये बोलत असताना, ही संतांची भूमी आहे, हे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुरंदरची भूमी आहे, ही शिक्षकांची भूमी आहे, कष्ट करणाऱ्यांची भूमी आहे, शेतकऱ्यांची, संस्कृत माणसांची ही भूमी आहे। त्याच्यामुळे ह्या भूमीमध्ये आपण जेव्हा ह्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम आपण सगळे मिळून करतो तेव्हा